सकाळ झाली आहे. आपण जिवंत आहोत. सगळ्यात पहिलं कारण हे आपल्या हसण्याचं हेच असायला पाहिजे की वाव, मी जिवंत आहे. माझं हृदय धडधडत आहे, माझा श्वास चालू आहे. सो धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मी जिवंत आहे. मला आजचा दिवस तू दिला आहेस. नवीन दिवस, नवीन चैतन्य, नवीन सगळं काही. सो आजचा दिवस अतिशय सुंदर आणि फ्रुटफुल बनवण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वरा, आजचा दिवस तू आम्हाला दिला आहेस. चैतन्य, आदर, प्रेम, सद्भावना, सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट असा हा दिवस दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी खूप आभारी आहे. आभारी आहे माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला जन्म दिला, मला घडवलं. आभारी आहे माझ्या सासू सासऱ्यांसाठी, ज्यांच्यामुळं मला एक पती मिळाला आहे आणि जे मला खूप प्रेम करतात आणि मी खूप माझी लाईफ छान एन्जॉय करते आहे. मला एक मुलगी आहे. सो या सगळ्यांसाठी परमेश्वराकडे धन्यवाद व्यक्त करायचे. आजचा दिवस हा अतिशय उत्कृष्ट आणि छान आहे. मला परमेश्वराने पंचतत्वाचं दान दिलं आहे, जे अतिशय मौल्यवान आहे. धरती माता, जिच्या मी मांडीवर बसलेली आहे आणि ती सतत मला निस्वार्थपणे फळं, फुलं, भाज्या, पाणी या सगळ्या गोष्टी देते. ती मला नवीन नवीन ठिकाणं फिरवायला नेते. सुंदर सुंदर जागा ती मला दाखवते. लहानपणापासून ते आतापर्यंत मी खूप ठिकाणी फिरले. त्या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद जलपिता, अमृततुल्य पाण्यासाठी, जे माझं शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करतं. माझं शरीर हे 75% पाण्याने भरलेलं आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पाणी तृष्णा भागवतं. दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा खूप उपयोग होतो. या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अग्निदेवता, सूर्यप्रकाश, उष्णता, जी आम्हाला नवीन नवीन चैतन्य निर्माण करते. रोजचा दिवस हा किती सुंदर आणि छान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डिसिप्लिन मध्ये कसं राहायचं, नियमाने कसं वागायचं हे शिकवते. धन्यवाद परमेश्वरा अग्नितत्वासाठी. धन्यवाद वायू तत्व, हवा, जी आमच्या शरीराला एक सुख देऊन जाते. गरमीच्या दिवसांमध्ये वाऱ्याची एक झुळक पण अति मनाला आनंद देऊन जाते. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, आकाश तत्वासाठी, ज्यामुळं नवीन गोष्टी शिकण्यास आम्ही प्रवृत्त होतो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद स्वामी. धन्यवाद 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 परमेश्वरा. चमत्कारामागून चमत्कार, आश्चर्यामागून आश्चर्यकारक अशा नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये रोज होतात. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे आणि त्यामुळे माझं मन हे प्रेमाने पूर्णपणे भरलं असल्यामुळं मी सहज, मला दुखवलं ज्यांनी त्यांना सहज माफ करते. आणि माझ्याकडून कुणाला दुखवल्या गेले असेल तर मी त्यांची मनातून माफी मागते. परमेश्वरा, प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी अतिशय सुंदर सुवर्ण काळाचा दिवस आहे. नवीन गोष्टी मी शिकते आहे. माझ्याजवळ परिवार आहे, मित्रमैत्रिणी आहे, सगळे मला खूप प्रेम करतात. भरपूर प्रमाणामध्ये माझ्याकडे पैसा आहे, अन्नधान्य आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, आजच्या या सुंदर, आनंदी, उत्साहवर्धक दिवसासाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे
परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. माझा परमेश्वर सतत माझ्यासोबत असतो. प्रत्येक कार्यात तो मला यश आणि कीर्ती प्राप्त करून देतो. सगळ्या कामांना जेही मी करेल त्याला हात लावताच ते सोनं बनतं. यश हेच माझं नाव आहे. प्रत्येक कामात मला फक्त यश आणि यशच मिळतं. माझ्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे. त्या पैशाचा सदुपयोग कसा करावा? पैसा हा माझ्यासाठी खूप खूप खुशी आणि आनंद घेऊन येतो. पैसा माझा खूप छान मित्र आहे. मी पैशावर खूप प्रेम करते आणि पैसाही माझ्यावर खूप प्रेम करतो. मी अतिशय हुशार आहे, कर्तृत्ववान आहे, मी भाग्यवान आहे, मी शरीराने सुदृढ आहे, मी नेहमी शांत आणि स्थिर राहते. कुठल्याही प्रसंगामध्ये मी खूप शांततेने सगळं काही हँडल करते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कुठल्याही परिस्थितीला मी अगदी शांततेने सामोरे जाते. माझ्या जीवनात रोज छान छान गोष्टी घडतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या पूर्णत्वाच्या संपूर्णत्वाच्या दिवसासाठी परमेश्वरा तुझे खूप आभार आणि या सुदृढ शरीरासाठी खूप आभार. प्रत्येक माझ्या शरीरामधला सेल हा अतिशय आनंदाने रिजोनेट होत आहे आणि नवीन नवीन चैतन्य माझ्या शरीरामध्ये भरतो आहे आणि मी खूप खूप सुदृढ शरीराने मनाने आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. परमेश्वरा, धरती मातेला वंदन करायचंय. आपल्या आतमध्ये बसलेल्या परमेश्वराला वंदन करायचंय. धन्यवाद. माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या आत्मरूपी परमेश्वराला वंदन. आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी हो, सगळ्यांची स्वप्न पूर्ण हो. जे तुम्ही शिकत आहात ते तुम्ही सहज ग्रहण करू शकाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान फरक पडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू झूम, थँक्यू लॅपटॉप, थँक्यू वायफाय, थँक्यू प्रतिभा मॅम. थँक्यू. न्यू लेसन, लेसन नंबर 13. स्क्रीन शेअर होती आहे माझी? हो मॅम झाली. यो. सी, नंबर 13, तुमचे अंतर्मन आणि निद्रेचे चमत्कार. प्राजक्ता, तू आहे का अवेलेबल? नाही मॅम. ओके, चालेल, काय हरकत नाही. कोण वाचेल? मी वाचू का? हा, वाचा वाचा. तुमचे अंतर्मन आणि निर्णयाचे चमत्कार. हम्म. आपण 24 तासांपैकी 8 तास किंवा त्यांच्या आयुष्यातील एक तृतीयांश वेळ झोपेत घालवतो. हा जीवनाचा असा नियम आहे. हा नियम प्राणी आणि वनस्पती यांना देखील लागू होतो. झोप हा दैवी नियम आहे आणि आपल्या अनेक समस्यांची उत्तरे आपल्याला गाढ झोपेत सापडतात. अनेक लोक असा युक्तिवाद करतात की आपण दिवसभराच्या कामांमुळे हालचालींमुळे थकलेलो असतो, म्हणून आपण शरीराला विश्रांती देण्यासाठी झोपतो आणि आपण झोपत असताना आपले शरीर स्वतःला दुरुस्त करतो. मात्र हा एक मोठा गैरसमज आहे. झोपेत शरीर कधीच विश्रांती घेत नाही. तुमचे हृदय, फुफ्फुसे आणि सर्व महत्वाचे अवयव तुम्ही झोपेत असतानाही काम करत आहात. झोपण्यापूर्वी खाल्ल्यास अन्न पचते आणि पोषक तत्वे सर्व अवयवांपर्यंत पोहोचतात. तुमची त्वचा घाम निर्माण करते. तुमची नखे आणि केस वाढत राहतात. त्याचप्रमाणे तुमचे अंतर्मन कधीही झोपत नाही किंवा विश्रांती घेत नाही. तो नेहमी सक्रिय असतो आणि तुमच्या सर्व महत्वाच्या शक्तींवर नियंत्रण ठेवतो. बरे होण्याची प्रक्रिया झोपेत अधिक वेगाने कार्य करतो, कारण त्यात तुमच्या जागरूक मनाचा कोणताही हस्तक्षेप नसतो. तुमच्या झोपेत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उल्लेखनीय उत्तरे मिळतात. वाटते पुढे का? नाही.
अंतर्मन आणि निद्रेचे चमत्कार हा लेसन खूप छान आहे. याचा तुम्ही पूर्ण आत्मसात करा आणि जीवनामध्ये नियम बांधून घ्या. नियम बांधले तर तुमचं आयुष्य खरंच खूप सुंदर होईल. प्रत्येक गोष्ट नियमाने केली तर त्यामध्ये स्वातंत्र्यही आहे, प्लस तुम्हाला छान छान परिणाम आणि चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतील. मला नेहमी माझे मिस्टर म्हणतात झोपेबद्दल की तुमची झोप होत नाही, तुम्ही उठता सकाळी आणि हे करता. पण मलाही कळलेलं आहे आता की येस, माझा झोपेचा टायमिंग हा फिक्स असायला पाहिजे. कारण झोप ही अतिशय महत्वाची आहे. आपण 24 तासापैकी 8 तास किंवा त्याच्या अधिक 1/3 वेळ झोपेत घालवतो आणि आपण नेहमी ऐकलेले असेल की लहान बाळ जितकं झोपतं तेवढं चांगली जास्त वाढ होते. म्हणजे झोपेतच ही वाढ होत असते. ती लहान बाळाबद्दल असो अथवा मोठ्यांबद्दल असो कुठलीही. अं, जसे जेंट्स आहे त्यांची दाढी वगैरे रात्रीचेच केस येतात ना, म्हणजे रात्री ही क्रिया होते. बरोबर आहे. आणि 1/3 वेळ आपण जेव्हा झोपेत घालतो आणि हा जीवनाचा अट्टळ नियम आहे. इथे झोपतातच सगळे. असं कोणी नाही आहे या जगावर का जो कधीच झोपत नाहीये. हा नियम प्राण्यांसाठी प्लस वनस्पतीसाठी सुद्धा लागू होतो. तुम्ही बघा संध्याकाळी सगळी झाडं अशी शांत असतात. त्यांची पानं अशी पूर्ण अशी खालेली पडलेली झोपेच्या अवस्थेमध्ये असतात. तर झोप हा दैवी नियम आहे. हा अंडरलाईन सेंटेन्स की हा परमेश्वराचा नियम आहे, दैवी नियम आहे झोप. आणि आपल्या अनेक समस्यांची उत्तरं जर आपल्याला हवी असेल तर ती आपल्याला गाढ झोपेतच मिळतात. खूप लोक असं म्हणतात की दिवसभराच्या कामामुळे हालचालीमुळे थकलो आणि मग शरीराला विश्रांती हवी आहे म्हणून आपण झोपतो. पण आपण आपलं शरीर ऍक्च्युली रात्री झोपेमध्ये दुरुस्त होत असतं. दुरुस्त सॉरी, झोपेमध्ये रात्री शरीर दुरुस्त होते हा गैरसमज आहे. म्हणजे दुरुस्त नाही होत, नवीन काहीतरी त्याच्यामध्ये येतं. शरीराला विश्रांती देण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी झोपणं हा एक मोठा गैरसमज आहे. शरीर विश्रांती नाही घेत त्यावेळेस काय असतं, जेव्हा आपलं हृदय आहे, फुफ्फुस आहे, हे सगळे आपलं काम करत असतात. 24/7 तिथे काम चालू आहे, तिथे कुठलंच असं शांत नाहीये. काल मला कोमल जेव्हा सांगत होती हार्टचं फंक्शन, तिने सांगितलं की मग जेव्हा मी सायन्समध्ये तिला शिकवलं तर इतकं म्हणजे वंडर की किती लोक सतत आपल्या शरीरामध्ये काम करत आहे, कंटिन्युअस मध्ये चालू आहे. इथून ब्लड तिकडे नेणे, तिथून हे घेणे, दुसरं नाही आलं पाहिजे, पटकीने फ्लॅप दाबली पाहिजे, इकडचं जास्त इकडे नाही आलं पाहिजे, शुद्ध रक्त इकडे गेलं पाहिजे. म्हणजे किती काम आहे हे. आणि कंटिन्युअस ती प्रोसेस सुरू आहे. एकही क्षण असं नाही की नाही आज नाही, आज आज हार्ट म्हणतो की नाही मी आज आराम करतो, असं काहीच नाहीये. सो झोपेमध्ये शरीर विश्रांती घेत नाही हा चुकीचा समज आहे. त्यांनी जर विश्रांती घेतली तर मग आपण वरच वरती जावं लागेल. शरीराने विश्रांती घेतली तर विश्रांती घेणार नाही, कारण त्याचे बाकीचे सगळे अवयव सुरू असतात. ते इंटरनल ऑर्गन्स आहे ते सगळे काम करतात, हृदय, फुफ्फुस, सगळे अवयव. झोपण्यापूर्वी जे खाल्लेलं आहे ते कोण पचवणार? पचनक्रिया सुरू पाहिजे ना. पोट कामच नाही करणार तर कसं होणार आहे? तर झोपेतही काम सुरू असतं. खाल्लेलं अन्न पचन करणे, ती पचन झालेलं सगळं अन्न व्यवस्थित आपल्याला पोषक तत्व देणे, बरोबर त्या अवयवापर्यंत पोहोचवणे. जे नाही पचलं ते दुसरी घाण काढून टाकणे, घाम निर्माण करणे, नख, केस हे सगळं आपलं रात्रीतून वाढतं. तुमचं अंतर्मन कधीच झोपत नाही, ते विश्रांती घेत नाही, ते सतत कार्यरत असते, नेहमी सक्रिय असते आणि तुमच्या सगळ्या याच्यावरती नियंत्रण ठेवत असतं. झोपेमध्ये जास्तीत जास्त क्रिया वेगाने घडतात. म्हणून लहान बाळ जेव्हा जन्माला येतो तो खूप झोपलाच असतो, कारण त्याची ती क्रिया असते वाढण्याची. जास्तीत जास्त झोपतो. आणि आपणही जास्तीत जास्त झोपू द्यायला पाहिजे लहान मुलांना, कारण त्यांच्या मेंदूचा विकास हा झोपेतच होतो. त्यात तुमचा जागरूक मनाचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. सबकॉन्शियस माइंडचं काम सुरू असतं, कॉन्शियस माइंड झोपलेला असतो. म्हणजे कोण? डोळे आहे, हात आहे, हे कॉन्शियस माइंडने काम करणारे अवयव आहेत आपले. तर हे करतात का रात्री झोपेत काम? तुम्ही रात्री झोपेत काही काही करता का? नाही करत ना.
तुमचे डोळे उघडे असतात का? नाही. कान काही ऐकतात का? नाही. आपण तोंडाने काही बोलतो का? नाही. आपण निद्रा अवस्थेत असतो. मग तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड काम करत असतं. आणि कॉन्शियस माइंड झोपलं असतं, त्याच्यामुळे तो तिथे कुठेच हस्तक्षेप करत नाही. पण तुमच्या झोपेत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उल्लेखनीय उत्तरं सुद्धा मिळतात. आणि म्हणूनच म्हणतात की नेहमी आपण सूर्याचा नियम पाळला पाहिजे. सूर्याच्या आधी म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी झोपेतून उठावं आणि मावळताना त्याच्यासोबतच झोपावं, हा नियम असला पाहिजे. कारण आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते दुपारपर्यंत छान असतं. मग जसं जसं सूर्य अस्त होतो तसं तसं ते कमी होतं. मग रात्रीच्या ज्या क्रिया असतात, जिम हे ते करू नये. कारण तेव्हा बॉडी रेस्टिंग पोझिशन मध्ये जात असते. म्हणजे तिथे सूर्य अस्त होतं. जसं जैन लोक खूप पाळतात सूर्यासोबत त्यांचं उठणं हे ते. मग तसंच आपणही सूर्य निघायच्या आधीच म्हणजे रोजचा जो सूर्य उगवताना पाहतो तो व्यक्ती नेहमी सुदृढ असतो. कुमारच आहे ना तो? अक्षय खन्ना की कुमार, कोण आहे? अक्षय कुमार. तो बघा, त्याचा तो नियम आहे. तो सकाळी उठतो, रात्रीचं त्याचं पण तो पार्ट्यांना जात नाही, तो झोपतो म्हणजे त्याच्या वेळेवरच झोपतो, कारण त्याला माहित आहे मला सकाळी उठायचंय. मग आपणही तसंच करायचंय. रात्रीचं हेवी खाल्लं नाही पाहिजे, कारण पोटाला पचवायला खूप त्रास जातो. आपण तर खाऊन घेतो, पण ते पोट म्हणतं रे बापरे इतकं खाल्लं आहे, आता कसं पचवू, किती वेळ लागेल पचवायला. रात्रीचे तुम्ही पार्टी किंवा एखाद्या लग्नात वगैरे गेले तर तिथे तीन तीन चार चार आईस्क्रीम आणि जे जे आहे थोडं 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 घ्यायचं घ्यायचं घ्यायचं, जरुरी नाही आहे. तुम्ही आपल्या शरीराला जे हवं, जे व्यवस्थित मला पचू शकतं तेवढंच मी खातो. आता लग्नात आली आहे म्हणून मी सारंच खाऊन घ्यावं असा माइंडसेट ठेवायचं नाही. माझ्या शरीराला काय योग्य आहे मला तसंच करायचं आहे. रोजचं संध्याकाळचं आपलं हलकं फुलकं जेवण, सकाळचं तुमचं जे तुम्ही करू शकतात. कारण तेव्हा तुमच्या त्या शरीराला भरपूर काम असतं. आणि ती अस्तवाली क्रिया आहे सूर्यास्तानंतर, जी तिथे तुमचं मेटाबॉलिझम 60% पेक्षाही कमी होत जातं. म्हणून सूर्यासोबतच उठा आणि सूर्याच्या आधी उठा आणि सूर्यासोबत झोपायला जायचंय. ठीक आहे. आपण का झोपतो? आपण का झोपतो? झोपेवरील प्रसिद्ध संशोधक अधिकारी डॉक्टर जॉन बिगेलो द मिस्ट्री ऑफ स्लीप, न्यूयॉर्क आणि लंडन हार्पर ब्रदर्स 1903 यांनी हे दाखवून दिले की रात्री झोपताना डोळे, पायांना आणि त्वचेखालील मज्जातंतूमधून आपल्याला सतत आवेग मिळतो. मेंदूची मज्जासंस्था देखील खूप सक्रिय असते. डॉक्टर बिगेलो यांच्या संशोधनांच्या निष्कृती या पुस्तकात दिलेल्या माहितीची मिळतं आहे. ते म्हणतात की आपण झोपतो त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आत्म्याचा उदात्त भाग आपल्या सर्वोच्च स्वशी अमूर्तपणे जोडला जातो आणि ईश्वरी शहाणपणा आणि पूर्वज्ञानात सहभागी होत असतो. वाचू पुढे. नाही. सो झोपेवरले जे प्रसिद्ध संशोधक आहे डॉक्टर जॉन बिगेलो यांनी एक पुस्तक पण लिहिले, मिस्ट्री ऑफ स्लीप. न्यूयॉर्क आणि लंडन हार्पर ब्रदर्स 1903. हे यांनी दाखवून दिलं की रात्री झोपताना डोळे, कान, नाक, आपल्या ज्या त्वचातले मज्जातंतू मधून सतत आवेग मिळतो. म्हणजे सतत काहीतरी क्रिया चालू असते. आपल्या मेंदूची मज्जासंस्था सक्रिय असते. मेंदू हा सतत तिथे क्रिया करत असतो. आणि यांच्या पुस्तकामध्ये यांनी माहिती जी दिली आहे, त्यांनी आपण का झोपतो याचं मुख्य कारण म्हणजे आपला परमात्मा हा आपला आत्मा हा परमात्म्याशी तिथे मिलन होतं याचं. म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड हे सुपर कॉन्शियसशी जोडतं. आत्म्याचा उदात्त भाग हा सर्वोच्च स्वशी अमृतपणे तेव्हा जोडला जातो. आपण मेडिटेशन मध्ये बसतो, आपल्याला काही माहित नसतं. तिथे आपण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते चार्ज होतं परमेश्वराशी जोडून, सुपर कॉन्शियसशी जोडत. तसंच जेव्हा आपण झोपतो आपल्याला काही माहित नसतं. आपलं जे आहे, आपला जो आत्मा आहे तो आपल्या सर्वोच्च स्वसोबत अमृतपणे जोडतो. आणि तो ईश्वरी शहाणपणात आणि पूर्वज्ञानामध्ये सहभागी होतो. तिथे ईश्वरासोबत त्याचं चिंतन, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते कंटिन्यूच कुठे ना कुठेतरी चांगल्या आपण घेतलेल्या गोष्टींना
कंटिन्युअस तिथे अ, चरण होत असतं त्याचं, आणि त्याच्या त्या पूर्वज्ञानामध्ये ते सहभागी होत असतं. तो आपल्या स्वशी अमृतपणे जोडणे म्हणजेच रात्री हे झोपेचं मुख्य कारण असतं, की आपण स्वतःशी जोडतो तिथे. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते परमपिता परमेश्वराशी जोडलं जातं. आपण स्वतः जेव्हा झोपतो ना, तेव्हा काय असतं की सकाळी आता जसं तर तुम्ही दिवसभरामध्ये काही विचार केले, माझ्यासोबत असंच होतं, माझ्यासोबत तसंच होतं, मी असं केलं, मी तरी तसंच होतं, मला कोणी अप्रिशिएटच करत नाही, माझं हे काम झालं. हा जो तुमचा विचार आहे, तुमचा एक पॅटर्न बनलाय निगेटिव्ह. कंटिन्युअस तुम्ही बोलला बोलला बोलला, तुमचं फील दिला, इमोशन्स दिले, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही बोलतही आहे, इमोशन देत आहे, बोलत आहे, इमोशन देत आहे. मग काय होईल जेव्हा रात्री झोपाल? मग हे काय करेल सबकॉन्शियस माइंड? त्याच्यावर क्रिया करेल. ओके, ओके, देन तेच तुम्हाला समोर येईल. म्हणून आपण काय म्हणतो की रात्री झोपताना मॅजिक रॉक का करायचा आहे? आपण जेव्हा आपल्याला आपला पॅटर्न चेंज करायचा, आपला पॅटर्न जुना आहे आणि त्याच पॅटर्न प्रमाणे आपल्याला सारखं तेच घडत आहे. मी रोज विचार करते, म्हणजे माझ्यासोबत जे होत आहे मी सांगते की का असं होतं. आता आज मी जे हे वाचलं तेव्हा नंतर लक्षात आलं की येस, दिवसभरामध्ये जेव्हा निगेटिव्ह थॉट येतो, तोच तो रिपीट एखाद्यासोबत आपलं काही झालं सपोज, आपण तेच विचार करतो की हा, मी कधी कोणाला मदत केली की सगळे माझ्यासोबत असंच करतात, मी खूपदा बघितलं आहे. मग ते आपण याचं आठवतो, त्याचं आठवतो, त्याचं आठवतो, कंटिन्युअस हा काहीतरी कुठेतरी चालू असतं. सेम रात्री त्याचं चिंतन होत असतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिरत असतं, आणि त्याच त्याच गोष्टी मग आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करतो. म्हणून आपण दिवसभर फक्त आणि फक्त आपले अफर्मेशन्स रिपीट करणे, आपला नियम बांधणे, सकाळी उठायचं आहे, या वेळेला हे करायचं, या वेळेला ते करणार, ती जागा, इथे जायचं आहे, तो क्लास करायचा आहे, ते लिहायचं आहे, हे करायचं. कंटिन्युअस तुम्ही स्वतःला नियमात बांधा आणि कंटिन्युअस सारखं आय एम ॲट पीस, मी स्वतःसोबत शांत आणि सगळ्यांसोबत शांत आहे, मी खूप परमेश्वराची लाडकी संतान आहे, माझ्यासोबत नेहमी चांगल्या गोष्टी घडतात, माझ्या मैत्रिणी मला खूप प्रेम करतात, त्यांना नेहमी मला आदर करतात, सगळेजण माझा खूप आदर सन्मान करतात, माझ्या कामाच्या ठिकाणी माझं खूप प्रशंसा होतीये. कंटिन्यू जितकं जास्त चांगलं होईल, तितकं जास्तीत जास्त चांगल्यात चांगल्या चांगल्यात चांगल्या अफर्मेशन्स तयार करून ठेवायचे, दिवसभर ते बोलायचे, दिवसभर तेच बोलायचे. हे जेव्हा तुम्ही तुमचं पॅटर्न आणि तुम्ही त्याला इमोशन्स द्याल, ते जे तुम्ही बोलता तुम्ही त्याला इमोशन्स टाका, आणि मग जेव्हा तुम्ही रात्री झोपणार, तेव्हा सबकॉन्शियस माइंड त्याला सिमेंटिंग होत जाईल. ते जेव्हा तुम्ही रोज रोज बोलले, रोज रोज बोलले, की मग ते लेअरच्या वर चढेल आणि पूर्णपणे फिक्स्ड होईल, आणि ते मग तुम्हाला 3D डायमेन्शन मध्ये दिसेल तुमच्या समोर होताना. मग तुम्ही अनुभव कराल की अरे वा, मी जिथे जाते तिथे माझी तारीफ होते, अरे वा, माझे सगळं खूप अप्रिशिएट करतात, अरे वा, माझ्या मैत्रिणी माझ्याशी किती छान वागतात आहे. म्हणजे हे सरप्राइझिंगली सगळ्या गोष्टी घडेल. आता घडत नाहीये कारण पॅटर्न असा आहे की आपण ते गोष्टी विचारच तसा करतो. थोडी एखादी गोष्ट झाली की आपला विचार निगेटिव्ह कडे जातो, आणि याच्याही आधी आपण तोच विचार केला आहे, किंवा आपल्यासोबत जे खूप वर्षापासून आपल्या पूर्वजांकडून आलेलं, किंवा आपल्या लहानपणी जर तुम्ही काही गोष्ट अशी ऐकली आहे पैशाबद्दल, कशाही बद्दल, तर ती तुमच्या सबकॉन्शियस मध्ये कुठेतरी आहे. तर ती रिमूव्ह करायचं सगळ्यात मोठं म्हणजे इझी वे, रिपिटेशन, रिपिटेशन, रिपिटेशन. जितकं जास्त रिपिटेशन तेवढं बेस्ट. कुणा कुणाची हेल्थमध्ये का चॅलेंज येतात नेहमी? कारण तो सारखं त्याच्या हेल्थ बद्दल बोलत असतो. माझं हे असं, माझं नेहमी दुखतंच, माझे गुडघेच असे आहे, माझे गुडघे चालतच नाही. आपण म्हणा नको बाबा, तू असं बोलू नको, तू छान बोल, तुझ्या गुडघ्यांबद्दल पायांबद्दल छान बोल. पण काही नाही, थोड्या वेळाने तेच, नाही नाही असं होतच, ते शेवटी म्हातारपण आहे, वय झालं आहे, माझे कंटिन्यू, शेवटी तेच समोर येणार. दिवसभर जे विचार केले त्याला जर आपण इमोशनलाइज केलं, तर तेच रात्री आपल्या मेंदूमध्ये चर्निंग होतं. तुम्ही एखाद्या दिवशी तुमचा अनुभव सांगा मला, की जी गोष्ट घडली, तुम्ही दिवसभर जी तुम्ही मनन केली, ती रात्री पूर्ण तुमच्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये पिक्चराइज होते, तेच दिसतं. म्हणजे माझा तरी हा अनुभव आहे की असं झालेलं आहे. खूपदा असं बघते मी, अरे मी सकाळी हा सगळं विचार होतं, तर सगळं म्हणजे ते पिक्चर फॉर्म मध्ये मला दिसायला लागतं, किंवा तेच त्या गोष्टीच त्या आठवल्या लागतात, तीच गोष्ट पुन्हा चालू असते. म्हणजे माझं मेंदू सतत तेच काम करत असतो. सो सबकॉन्शियस माइंड ऍब्सॉर्ब करतो,
जेव्हा चांगल्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये त्या सिमेंटिंग होणार आणि तो आपल्या जीवनाचा पॅटर्न बनेल आणि तसंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट कराल. आतापर्यंत जो पॅटर्न झालाय त्याला विसरून जा. आजपासून मला काय करायचंय तो विचार करा. आजपासून मी फक्त फक्त आणि फक्त छानच विचार करणार. काहीही असू दे. माझ्यासोबत माझी मैत्रिणी दगा करू दे, मला काहीही म्हणू दे नवरा, मला काहीही असू दे, मी माझा चांगला पॅटर्न बिलकुल पकडून ठेवणार. माझ्यासोबत नेहमी छान होतं. त्याच्याकडे भरपूर ऍडमिशन असतात. मी मी जे समजावते माझ्या मुलांना, स्टुडंट्सला, ते खूप छान समजतं. माझ्याकडे भरपूर ऍडमिशन आहे. सगळे माझी खूप तारीफ करतात. मी खूप सुख समृद्धी जीवन जगत आहे. माझं शरीर खूप सुदृढ आहे. माझ्याकडे पैसा भरपूर येतो. माझे सगळे बँक बॅलन्स ओव्हरफ्लो होत आहे. कंटिन्यू कंटिन्यू कुणाशी बोलत बसल्यापेक्षा आपलं हे केलेलं बरं. तुम्ही कुठे एअरपोर्टवर जा, बस स्टॉपला जा, तुमच्या ओलामध्ये बसून तुम्ही टॅक्सीमध्ये जात असाल, तुमचं काम करताना सतत चांगला विचार, सतत चांगला विचार. आणि जितका जास्त चांगला विचार होईल, तेवढंच तो डोमिनेटिंग थॉट तुमचा तो अंदर जेव्हा जाईल, तेव्हा तुमच्यासोबत 3D डायमेन्शन मध्ये तेच घडेल. स्वतःवर काम करा, जाणीवपूर्वक छान विचार करा, झोपण्यापूर्वी विचार करा. चांगलं आज काय घडलं दिवसामध्ये, ओ वाव. आता मी सांगितलं, मी काल एक, माझं खूप दिवसापासून इच्छा होती की मला एक वॉटरफॉल आणायचा आणि जिथे बुद्ध बसलेले आहेत. मी काल तो वॉटरफॉल विकत घेतला. आय एम व्हेरी मच हॅपी. हो. छान. किती मस्त. मी माझ्या मैत्रिणी मला वडापाव खाऊ घातला काल. आम्ही दोघी फिरायला गेलो. खूप काही छान छान गोष्टी घडल्या. पण एक कुठेतरी काही गोष्ट घडली होती ज्याचा मी विचार खूप करत होते, पण नंतर असं आलं की का म्हणून मी विचार करावा. लिव्ह इट. ज्याला जसं वागायचं तो तसं वागतो. आपण कुणाच्या या वागण्यावर कंट्रोल करू शकत नाही. तर माझ्या आता वागण्यामध्ये असंही झालं की मी खूप इंटेन्सिटी कमी झाली आहे कुठल्याही गोष्टीला विचार करण्याची. लवकर. किती वेळ मला वाईट वाटून घ्यायचंय कीर्ती? 5 मिनिटं, 10 मिनिटं, झालंय झालं आता सगळं. ओके, बाहेर निघा. चला आता आपल्या कामावर लागा. बस. असं स्वतःला सांगत राहायचं. सो आपल्या स्वशी आपण जोडतो. आपल्याला ईश्वरी शहाणपणात, पूर्वज्ञानात आपण सहभागी होतो. म्हणून नेहमी एकच ठरवा की मला फक्त आणि फक्त दिवसभर छान विचार करायचा आहे. आणि तुम्ही जे काम करता ते 100% एकच फोकस करा. 100 कामं करू नका. तेव्हा तुमचं माइंड छान काम करेल. तिथे तुम्ही जेव्हा 100% द्याल, ऑटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये खूप छान गोष्टी घडेल. ठीक आहे. चला. निजा. कामाच्या नि- ठिकाणी व्हिडिओ हे ते ऐकत बसायचं नाही. कामाच्या ठिकाणी आपलं कामाला तेवढंच इम्पॉर्टन्स द्या. ती आपली लक्ष्मी आहे, तिथून आपल्याकडे पैसा येतो. तेव्हा आपण ऑफिसमध्ये बसलो आणि आपण 4 व्हिडिओ ऐकत बसू, हे काम करायचं नाही. तिथे पूर्णपणे कामालाच देव मानायचं आणि कामच करायचं 101%. पूर्ण त्याच्यामध्ये द्यायचा. ऐकायचं असेल व्हिडिओ, ट्रॅव्हलिंग मध्ये ऐका. घरात तुम्ही तुमचं किचनमध्ये एखाद्या वेळेस लावून द्या छान गोष्टी. परंतु आपल्या कामाला देव माना आणि त्याच्यामध्ये 100% द्या. निद्रा प्रार्थनेचा एक प्रकार. 5 मिनिटात होऊन जाईल. ठीक. निद्रा प्रार्थनेचा एक प्रकार. दिवसभर तुमचे बाह्य मन चिंता, संघर्ष आणि विवादांमध्ये गुंतलेले असते. वेळोवेळी विषयजन्य आणि वास्तववादी जगापासून दूर जाणे आणि अंतर्मनाच्या आंतरिक बुद्धिमत्तेशी मुख संवाद आवश्यक असतो. त्यांच्याकडून मार्गदर्शन, सामर्थ्य आणि अधिक ज्ञानाचा मिळवून तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक अडचणीवर मात करू शकता आणि तुमच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यात देखील सक्षम व्हा. त्याच्या पुढे हम्म. दैनंदिन जीवनात थोडंसं झालं तर दैनंदिन जीवनातील विषयजन्य अनुभव आणि गडबड गोंधळ यापासून नियमितपणे माघार घेणे म्हणजेच झोप. अशा वेळी तुम्ही इंद्रियजन्य जगासाठी झोपलेले असता आणि तुमच्या अंतर्मनाच्या बुद्धिमत्तेसाठी आणि शक्तीसाठी जागी असता. येस. निद्रा हा एक प्रार्थनेचाच प्रकार आहे. झोपणं म्हणजे एक प्रार्थना करण्यासारखं आहे. या वेळेस तुमचं बाह्य मन, जे दिवसभरामध्ये आपल्याला चिंता, कॉन्फ्लिक्ट, वादविवाद, या सगळ्यांनी जे गुंतलेलं असतं ना, या जगापासून आपण दूर जातो. या विषयजन्य वास्तववादी जगापासून दूर जातो आणि आपल्या अंतर्मनाच्या आंतरिक बुद्धिमत्तेसोबत आपला हा मुक संवाद सुरू असतो. आपण त्याच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. सामर्थ्याने अधिक ज्ञानाचा मिळून तुम्ही, म्हणजे तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही जगापासून दूर जाता. तुमच्या अंतर्मनाशी जेव्हा तुम्ही संवाद साधाल, तुम्ही त्याला कधी एक विचार करा. दिवसभरामध्ये ना स्वतःला मी टाइम द्या. 5 मिनिटं का होईना, पण स्वतःसोबत राहा.
स्वतःसोबत संवाद साधा. कसं वाटतंय? काय फिलिंग आहे? ओके. स्वतःला विचारा. तुमचे भरपूर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळेल. मार्गदर्शन मिळेल. तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकाल. आपल्या जीवनामध्ये अनुभव, गडबड, गोंधळ यापासून आपल्याला माघार घेणे, याच्यापासून दूर जाणे म्हणजे झोप आणि अंतर्मन हे जे आहे बुद्धिमत्ता आणि शक्तीसाठी आपल्याला जागं असतं रात्रीचं. ते जागं असतं तेव्हा आपल्या याच्यावर काम सुरू होतं आणि आपल्याला चांगल्या गोष्टी शिकूनच त्याच्यावर काम करायचं. आपल्याला कॉन्फ्लिक्ट ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या नाही. त्याच्यापासून दूर जायचं आहे. मग झोपेच्या आधी मॅजिक रॉक झालाच पाहिजे. जितक्या जास्त चांगल्यात चांगल्या गोष्टी मी करेल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे. कारण त्यावेळी माझं अंतर्मन माझ्या बुद्धिमत्तेसाठी आणि शक्तीसाठी जागं असतं. मग त्याच्या आधी मला त्याला काय फीड करायचंय? चांगलं फीड करायचंय. सो प्रार्थना आणि तुम्ही एक इंटेन्शन टाकून झोपा. रोजचं तुम्हाला काहीतरी एक तुम्हाला जे पाहिजे की परमेश्वरा मला हे माझ्यासोबत सगळ्या चांगल्या गोष्टी घडाव्या किंवा माझ्याकडे इतके क्लायंट्स असले पाहिजे. जे काही आहे ते इंटेन्शन टाकून झोपा. दिवसभर तुम्ही त्याही झोनमध्ये राहून इंटेन्शन टाका, झोपा. तुमची प्रार्थना पूर्ण होणार. तुम्हाला सबकॉन्शियस माइंड बरोबर सांगणार तो. ठीक आहे. 5:50 व्हायला आता 2 मिनिटं आहे. लेसन एवढा समजलेला आहे. उद्या हा पॅरेग्राफ पुन्हा एकदा अजून सांगेल मी. आता इन शॉर्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे. समजला? आता हो कुठे मॅम. अनुभव आलाय असं तुम्हाला आठवतंय की हो असं होतं किंवा कुठे असं वाटतं का एक्सपिरियन्स आहे तुम्हाला की अरे हो माझ्यासोबत असं झालं, मी दिवसभर असा विचार करत होती तर संध्याकाळी माझं मनामध्ये कंटिन्युअस तो विचार चालत होता. तो बिमारीबद्दल असू दे, कुठल्याही गोष्टीबद्दल असू दे, नातेसंबंध, बिमारी, स्वतःचं काय फ्रस्ट्रेशन जे काय घरात होतं, त्या गोष्टी आठवल्या कंटिन्युअस 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 की तेच रात्री होतं. रात्री तुमच्या माइंडमध्ये ते चालतं. हा माझा अनुभव आहे, मला तुमचं नाही माहित. आहे कुणाचा असा काही अनुभव? बरोबर बरोबर बोलतो. जसं आपण विचार करतो तसं होतं. आता मी कसं करतो मॉर्निंगला आणि रात्री झोपताना जे अफर्मेशन आहेत ना, रोज त्याच्यामध्ये एक एक नवीन ऍड करायचे आणि झोपताना बोलते आणि झोपते. सकाळी उठताना अंथरुणामध्ये उठते, बोलते आणि उठते. मला दिवस चांगला जातो. माझा अनुभव आहे. खूप हम्म. छान आणि मध्ये-मध्ये माझ्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये ते सगळं हे करून ठेवलेलं असतं कारण मी लंच ब्रेकमध्ये किंवा ट्रेनमध्ये ते सतत डोळ्याखालून घालत असते. त्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये ना पॉझिटिव्हिटी खूप आलेली आहे. हम्म. येस. असं. एकदम पॉझिटिव्ह. आता मी ऍक्च्युली हा जो पुढचा मॅडमचा जो हे आहे ना सेशन, ते मी 3 दिवस त्यांचं ऐकलं. पण नंतर एक मनाने हे ठरवलं, की मी हे पण करू, ते पण करू नाही. मला जे शक्य आहे तेच मला करणार. म्हणून मी तिथे जॉईन नाही झाले. मी इथेच सकाळी उठते आणि आता पुढचा जो 6 ते 7 प्रवास जो आहे माझा, त्याच्यामध्ये माझं अफर्मेशन, माझे ग्रॅटिट्यूड, मुलांसाठी हे सगळं मी करत असते. तेही माझ्यासाठी मला असं वाटतं, की खूप काही आहे माझ्यासाठी. असं. कारण का सबकॉन्शियस तिथे माइंडवरच. हां. हो आणि मी तिथे 6 महिने म्हणजे ते आहे चांगलं. पण केवळ 6 महिने काय ते आपला होमवर्क तेवढा जमला पाहिजे. ऑफिस सांभाळायचे, घरात जेवण करायचे, फॅमिली सांभाळायची. हे सगळं जे कधी जेव्हा आपण घरी बसतो, त्यावेळेला आपला रिकामा वेळ असतो, त्यावेळेला आपण हे सगळं बरोबर करू शकतो. मग मी ते एक विचारच केला, की नाही मला सकाळी उठून 5 ते 6 तुमचा क्लास अटेंड करून जे शिकेन त्याच्यावरच मला हे करायचं. तेच करतो. नाही, योग्य विचार घेतला आहे आणि माझं तेच म्हणणं आहे की जर तुम्ही खरंच फुलफिल आहात, समृद्ध आहात, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही बसा 4-4 तास, काही प्रॉब्लेम हां, नाही. कारण मी 4 तास इथे कंटिन्युअस अफर्मेशन लिहायचा क्लास करते आहे. डोक्यामध्ये कंटिन्युअस चालतंय, अरे ते राहिलं, हे राहिलं, स्वयंपाक करायचा आहे, नवरा येईल, मला मला जेवायला वाढायचं हां. आहे, मुलगी येईल, माझं तिचं ज्यूस देणं आहे, हे देणं आहे. हे तिकडे चालू आहे डोक्यामध्ये. इथे मी लिहून राहिली हो, आहे, तसं. त्याला काही अर्थ नाही. झिरो. फोकस होत नाही एका ठिकाणी आपण. नाही होत. आणि आपण कुठलीही गोष्ट त्याचा रिस्पेक्ट करून करायची. कुठलंही काम असो. इवन तो तुम्ही बाथरूम जरी घासत असाल ना, तेही तुमचं व्यवस्थित म्हणजे सिस्टमॅटिक असलं पाहिजे. आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये असलेला कचरा, क्लटर आपल्या कपाटामध्ये द गेम ऑफ लाईफ मध्ये एक लेसन आहे. तो मी त्यातला इन्सिडेंट उद्या नक्की शेअर करेल, की त्यांनी सांगितलंय की तुम्ही तुमच्या कबडमध्ये एवढेच कपडे टाका, की तुम्ही जर तुम्हाला माहित आहे की आता हे कपडे मला
छान छान आहेत. खराब झाले म्हणून मला फेकायचे नाही, पण छान आहेत. पण आता मला अजून नवीन काहीतरी घालायची इच्छा आहे. तर मी ते काढेल आणि मग मी नवीन टाकेल. अननेसेसरी क्लटरिंग घरात जमा करणे, अस्ताव्यस्त घर असणे चांगलं नसतं. ते तुमच्या डोक्यामध्ये मग तसंच तुमच्या आयुष्यामध्ये पण तोच पॅटर्न घडतो मग. तसंच होतं. तुम्हाला जरी असं वाटत असेल की अरे नाही स्वच्छतेमुळे काय होतं, पण नाही. स्वच्छतेमुळे पण मनावर, शरीरावर आणि आपल्या आयुष्यावर भरपूर परिणाम होतात. भरपूर. जसे आपण कपडे पण घालतो ना, जेव्हा चांगले व्यवस्थित असे कपडे, ते कपड्यांमुळे पण आपले विचार खूप शुद्ध आणि चांगले होतात. जसं करेक्ट. आपण घालू. 100% करेक्ट. हेही मला सवय नव्हती, पण आता आम्ही ठरवलंय की घरातले कपडे असू दे अथवा बाहेरचे आयरनिंग शिवाय घालायचे नाही. हे पण मी त्या लेसन म्हणून शिकले. ऑलवेज बी हम्म. प्रेझेंटेबल. आपण म्हणतो साधी राणी उच्च विचार. साधी राणी उच्च विचारचा अर्थ असा नाही तर तुम्ही काही मडकटले कडकुटले घाला आणि निघा फिरायला, असं नाही होत. तुम्ही नेहमी स्वच्छ छान प्रेस केलेला तुमचा जुना का कपडा नसो, पण तोही प्रेस करून घालावा आणि छान प्रकारे राहावं. त्यांनी तुमचे व्हायब्रेशन, तुमच्या आतमधला कॉन्फिडन्स सगळं चेंज होतं. आणि तसेच तुमचे फिलिंग्स येतात मग. बरोबर. इवन दो मला ट्युशन घ्यायची आहे, तर मी गाऊन मध्ये बसून ट्युशन नाही घ्यायची आहे. किंवा मला नाईट ड्रेस मध्ये बसून ट्युशन नाही घ्यायची. मला त्याही वेळेस ऍज अ प्रोफेशनल ट्युशन टीचर म्हणून मला व्यवस्थित छान प्रकारे तयार व्हायचंय, माझी ट्युशन घ्यायची. इवन दो ती घरी आहे म्हणून काय झालं, माझं ते काम आहे, माझं ते जिथून मला लक्ष्मी प्राप्त होते, माझं काहीतरी छान प्रोफेशन आहे, तो मला त्याच्याशीच चांगलं राहावं लागेल. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहे, ह्या खरं खूप शिकण्यासारख्या आहे. आणि जे कराल ना ते मन लावून करा. मला एकच वाटतं, या सबकॉन्शियस माइंड मध्ये मी जेव्हापासून आली आहे, ही पुस्तक मला खूप जास्त माझ्या म्हणजे आतमध्ये अशी खूप हे झाली आहे. मला आजही पुन्हा मला एक उत्तर मिळालंय खरंच. जे माझे मिस्टर म्हणतात ना झोप आवश्यक आहे, पण मी झोपेवर लक्ष न देता 3-3 वाजता उठणे, ते लिहिणे ते लिहिणे, दिवसभर काम करणे, झोप नाही. त्यांनी तुमचं मन स्वस्थ राहत नाही. तुमचं विचलित मन असतं दिवसभर. मग कुठेतरी एक मन, अरे 3 वाजता उठली होती, झोपलीच नाही आज, झोपायलाच नाही भेटला, झोपायलाच नाही भेटला. शेवटी काय आहे, ते सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं काय तुमच्या. तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित करायची आहे. आणि सतत तुम्ही हा पॅटर्न तयार करा आणि सबकॉन्शियस माइंडशी जुळा. सॉरी, 4 मिनिटं जास्त झाले. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू थँक्यू सो मॅडम. मच. येस. प्राजक्ता, हा मॅम. आवडलं तुला सगळं? हो मॅम, स्टार्टिंगचं थोडं लक्ष नव्हतं माझं गाडी चालवताना, पण बघते मी पुस्तक वाचते किंवा मग व्हिडिओ बघेन. येस येस. आणि स्वतःसोबत एक 10 मिनिटं घालवायचे रोज. ठीक आहे, चलो मी टाइम करा, कॉफी प्यायला जा, स्वतः एखाद्या रेस्टॉरंटला जा, स्वतः एकटंच बसा, आपलं जर्नल घेऊन जा, तिथे जाऊन तुम्ही चार तुमचे ग्रॅटिट्यूड लिहा किंवा अफर्मेशन बोला. आणि मग सांगा मला उद्या येऊन की मॅडम खरंच मी आज हे केलं होतं आणि मला इतकं छान वाटलं. जस्ट डू दिस अँड टेल मी. ओके. येस. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू.